हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। सौंदर्यात भर घालणारे किंवा व्यक्तीचे सौंदर्य खुलविणारे म्हणून शरीरावरील तिळाकडे पाहिले जाते। अनेकदा महिला मुली ब्युटी स्पॉट म्हणून मेकअप करताना कृत्रिम तीळ लावून घेतात। काळ बदलतोय आणि त्या बदलत्या काळानुसार तीळ लावण्याची फॅशन देखील आली आहे, परंतु शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरील तिळाचे वेगवेगळे महत्त्व आहे। आपल्याला कोणाच्या गालावर तीळ बघायला मिळतो, कोणाच्या हातावर असतो, कोणाच्या मानेवर असतो, असं शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर तीळ आपल्याला बघायला मिळतात। सुख समृद्धी आनंद नैराश्य हे सगळं येण्यास तिळाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं जातं। शरीरावरील तिळाबद्दल बरेच काही सांगितले जाते। काही लोक तीळ शुभ मानतात तर काही लोक तिळामध्ये चमकणारे भाग्य शोधतात। सत्य असे की प्रत्येक तीळ काहीतरी सांगत असतो। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ असतात तर शरीराच्या कोणत्या भागांवर तीळ असणं शुभ मानलं जातं, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर असणारा तीळ नेमकं काय सांगतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय माता दी असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर एकतर काहीतरी जन्मखून असते किंवा अंगावर तीळ असतो। अशी क्वचित व्यक्ती सापडेल की त्या व्यक्तीच्या अंगावर काही जन्मखून नाही किंवा तीळ नाही, पण बहुतांश लोकांच्या शरीरावर एकतर काहीतरी जन्मखून असते किंवा तीळ तरी असतोच। तीळ म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला जे आपण मकर संक्रांतीला तीळ वाटतो ते तीळ माहितीच असतील, तर त्या तिळाच्या आकाराचा काळपट तपकिरी रंगाचा टिपका आपल्या शरीरावर असतो त्याला तीळ म्हटलं जातं। आता तीळ आपल्या शरीरावर असतो त्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे हे आपण बघूया। काही व्यक्तींच्या शरीरावर मोस देखील बघायला मिळतात। तर बघा, आपलं जे शरीर आहे ते पेशींपासून बनलेलं आहे आणि पेशी अशा पसरून नाही बनल्या, एकाच ठिकाणी पेशींची गर्दी झाली तर मग माणसाच्या शरीरावर तीळ येतात किंवा मोस येतात। शक्यतो व्यक्तीच्या शरीरावर तीळ आढळण्याची जागा असते ती म्हणजे चेहऱ्यावर जास्त करून तीळ आपल्याला बघायला मिळतात। चेहऱ्यावरचा तीळ सौंदर्यात भर घालवतोच, पण त्याबरोबर आणखी काहीतरी सांगून जात असतो, बरंच काहीतरी तो तीळ सांगत असतो। व्यक्तीच्या नशिबाचं भाकीत हे तीळ करतात असं म्हटलं जातं। आता आपण बघूया की ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावर असणारे तीळ नक्की काय सांगतात। पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। आणि तुम्ही आपले व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे डोक्यावरचा तीळ, मस्तकावरचा तीळ। हा डोक्यावरचा तीळ केसांमध्ये असतो, त्यामुळे आपण जर केस बाजूला केले किंवा मग पुरुषांनी टकली केली तरच हा तीळ आपल्याला दिसू शकतो। जर तुमच्या मस्तकाच्या मध्यभागी म्हणजे आपला जो टाळूचा भाग असतो त्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो। असे व्यक्ती कमी वयात यशस्वी होतात। त्याचबरोबर तुमच्या डोक्याच्या जर डाव्या बाजूस तीळ असतात तर त्यांच्यासाठी आयुष्य थोडे कष्टदायी असते, ते अविवाहित देखील राहू शकतात। जर डोक्याच्या मागील बाजूस तीळ असेल तर ते व्यक्ती पैसे कमवतात भरपूर, पण त्यांना समाजात पाहिजे तेवढी प्रतिष्ठा मिळत नाही। त्यानंतर माणसाच्या कपाळावरील तीळ माणसाच्या संपत्तीचे भाष्य करतो असं म्हटलं जातं। जर तुमच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल आणि कपाळ रुंद असेल तर ते धनसंपत्ती आणि कीर्तीचे प्रतीक असते। अशा माणसाच्या नशिबी भरपूर धनसंपत्ती असते आणि समाजामध्ये चांगली मानप्रतिष्ठा त्या व्यक्तीला मिळत असते। असा तीळ असणारे माणसे भाग्यवान असतात। संपत्ती कमवण्याचा चांगला मार्ग त्यांना माहिती असतो आणि त्या संपत्तीचा तो चांगल्या प्रकारे वापर देखील करत असतात। त्याचबरोबर अशी माणसे दानशूर देखील असतात। जर कपाळाच्या एकदम मधोमध मध्यभागी तीळ असेल तर तो तीळ भाग्यसूचक असतो। अशी माणसे कामसू असतात, त्याचबरोबर जिद्दी देखील असतात।
आता तिळाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे भुवयांवरील तीळ. जर दोन्ही भुवयांच्या मध्ये तीळ असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान असते. ते लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी देखील होतात आणि भरपूर पैसा देखील कमवत असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भावुक स्वभावाचा असतो, पटकन इमोशनल तो व्यक्ती होत असतो. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो ते बौद्धिक क्षमतेच्या कामामध्ये इतर लोकांपेक्षा पुढे असतात. तल्लख बुद्धीचे असे लोक असतात, यांना बुद्धीच्या संबंधित काम करणे खूप आवडते. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या खाली तीळ असतो ते लोक खूप कामसू असतात. तिळाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात. अशा लोकांना त्यांचा स्वभाव समजून घेणं, आपल्याला अशा लोकांना ओळखणं फार अवघड असतं. जर एखाद्या व्यक्तीच्या नाकाच्या प्रारंभिक स्थानावर मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती कल्पनाशील असतो. ते लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने आणि त्यांची कल्पना लढवून पूर्ण करत असतात. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते स्वतःचा जास्त विचार करणारे असतात. इतरांचा ते कधीही विचार करत नाही. थोडक्यात असे लोक सेल्फिश असतात. त्यानंतर बघा, ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असतो ते लोक आपल्या प्रेमासाठी भांडण करणारे असतात. आपल्या जोडीदाराला ते खूप जीव लावत असतात आणि आपलं प्रेम मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर समजून घ्यावं की तो व्यक्ती तल्लख बुद्धीचा आहे, एकदम हुशार आहे, जीवनात तो यशस्वी होणार आहे. नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो. अशा लोकांना प्रेम संबंधामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो ते जास्त भावुक असतात. भावनांच्या आहारी गेल्यामुळे असे लोक संकटात देखील सापडू शकतात. काही लोकांच्या ओठावर तीळ आढळतो. कोणाच्या ओठाच्या डाव्या बाजूला असतो, कोणाच्या उजव्या बाजूला असतो. तर बघा, डाव्या ओठाच्या वर तीळ असणारे लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे असतात. या लोकांचा स्वभाव उदार असतो आणि त्यांच्या उदार स्वभावामुळे घरामध्ये सुखसमृद्धीचे वातावरण राहते आणि हे लोक विश्वासपात्र असतात. काही लोकांच्या डाव्या नाकपुडीवर तीळ असतो तर हे लोक कलात्मक पद्धतीने काम करणारे असतात. त्याचबरोबर केलेल्या कामामुळे दुसऱ्यांना नेहमी चकित करणारे हे लोक असतात. त्यांच्या कामाचे सर्वांना आश्चर्य असतात आणि हे लोक आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहत असतात. उजव्या बाजूच्या ओठांवर जर तीळ असेल तर असे लोक बुद्धिमान आणि यांची कल्पनाशक्ती उत्तम असते. जर उजव्या ओठाच्या एकदम जवळ तीळ असेल तर असे लोक प्रेमळ स्वभावाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या मध्यभागी तीळ असेल म्हणजे तळहातावर तीळ असेल तर तो तीळ समृद्धी देतो आणि जर तीळ बोटांवर असेल तर ते दुर्दैवी असते. तळपायांचा तीळ त्या व्यक्तीला नेहमीच घरापासून दूर नेत असतो आणि महान यश देखील देत असतो. जर छातीवर तीळ असेल तर तो सूचित करतो की त्या व्यक्तीस कौटुंबिक अडचणींना सामना करावा लागणार आहे. ज्या व्यक्तीच्या पोटावर तीळ असेल तर त्या व्यक्तीजवळ भरपूर पैसे असतात, भरपूर पैसे कमवण्याचे मार्ग त्या व्यक्तीकडे असतात, परंतु त्या व्यक्तीची तब्येत नेहमी खराब राहते, ढासळत राहत असते. काही लोकांच्या तिळावर केस देखील असतात, तर तिळावर केस असणे शुभ मानले जात नाही. तीळ जर गडद रंगाचा असेल तर असं मानलं जातं की मोठे अडथळे या व्यक्तीच्या आयुष्यात येणार आहेत. हलक्या रंगाचा तीळ सकारात्मक वैशिष्ट्यांचा सूचक मानला जातो. ज्योतिष तज्ञांच्या मते लाल तिळाला स्वतःचे महत्त्व असते आणि ते त्यांच्या उपस्थितीनुसार परिणाम देत असतात. लाल तीळ समृद्धी त्याचबरोबर दुर्दैवाचे देखील प्रतीक आहे. तर तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.